प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देव. आजच्या वेळेकरता समयाकरता एक सुंदरशी वेळ संध्या परमेश्वराने आपल्या जीवनात आणली आणि या वेळेमध्ये आपण त्याची स्तुती करूया, त्याचं वचन ऐकूया. करता सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये सलाम. प्रेज द लॉर्ड. जय ख्रिस्त. पहा, स्तोत्रसंहिता 96:3 राष्ट्रामध्ये त्याचे गौरव व सर्व लोकांमध्ये त्याची अद्भुत कृत्ये जाहीर करा. होय, राष्ट्रामध्ये त्याचं वैभव, राष्ट्रामध्ये त्याची गौरव आणि सर्व लोकांमध्ये त्याची अद्भुत कृत्ये जाहीर करा. होय, देवाच्या नावाचा गौरव करणारे, नेहमी जयोत्सवाने जो आपल्याला प्रीतीमध्ये नेतो, त्याच्या नामाची स्तुती आराधना करणारे आणि दोन्ही हात उंचावून देवाच्या नावाचा गौरव करणारे आपण असलो काय. या आपण एक छोटीशी प्रार्थना करूया. छोटीशी प्रार्थना करूया आणि प्रार्थनेनंतर एक दोन गीतं प्रभूला सादर करू आणि त्या गीतानंतर आपण देवाचं वचन मनन करणार आहोत आणि त्याचा आत्मिक मनना आज या रविवारी, या महिन्याच्या शेवटच्या रविवारी आपण ऐकणार आहोत. आपण एक छोटीशी प्रार्थना करू. धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळ करता, समय करता सुंदरशी वेळ संध्या तू आम्हाला दिलीस, आम्हाला तू राखलस, त्याबद्दल धन्यवाद देतो. काल रात्रीपासून आज दिवसभर ज्या काही कळत नकळत चुका झाल्या, त्या सर्व चुकांची, अपराधांची प्रभू येशूच्या नावात आम्हाला क्षमा कर. ज्यांनी आमची मनं दुखवली त्यांना आम्ही प्रभू येशूच्या नावात क्षमा करतो. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर, आशीर्वादित कर. ऐकणारे कान प्रभू येशूमध्ये उघडले जाय, बोलणारे जीभ पवित्र आत्म्यामध्ये तुझ्या नामामध्ये स्पर्श कर प्रभू येशू. आणि सर्व गोष्टी तू तुझ्या हातात घेशील, चालवशील, तुमचा विश्वास म्हणून छोटीशी प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणताय की त्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की आजच्या वेळेकरता, समयाकरता एक सुंदरशी वेळ संध्या त्याने आपणास दिली. यामध्ये आपण त्याची स्तुती करूया, त्याची आराधना करूया, त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव देऊया की तो महान आहे आणि त्यांनी महान असे कृत्य त्याच्या पुत्राद्वारे करून आपणास विश्वास दिलेला आहे, आशा दिलेली आहे की पहा, तो आपला सन्निग्ध, आपला जवळचा देव असा झाला. आम्हा सन्निग्ध देव, इमॅन्युअल देव मनुष्य म्हणून या जगात आला. त्याने आपल्या पापांकरता स्वतःचा जीव त्या वधस्तंभावर अर्पिला. जे पापाकरता रक्त, पापाच्या प्रायश्चित्ताकरता रक्त गरजेचं होतं, ते त्याने स्वतः येऊन दिलं. जो देवासमान होता त्याने मनुष्याचं रूप धारण केलं आणि सर्व मनुष्यास तारण दिलं. जो कोणी त्याच्या नामावर विश्वास ठेवेल तो त्या दिवशी तारला जाईल. जो कोणी त्याच्या नामावर विश्वास ठेवेल तो त्या दिवशी तारला जाईल. जो दिवस प्रगट होणार आहे त्या दिवसाकरता आपण नेमलेला आहोत, तारणा करता, नाशा करता नाही, तर त्या तारणाच्या दिवसाकरता आपण नेमलेले असे आहोत. पंडिता रमाबाईंचं एक गाणं उपासना संगीत मध्ये आहे. ते या गाण्यातून ते आज बोध करतात. पंडिता रमाबाईंचं एक गाणं उपासना संगीत 245 नंबरचं गाणं आहे. त्या गाण्यामध्ये ते बोध करतात. या पण ते गाणं देवाच्या स्तुती करता प्रभू येशूच्या नावामध्ये आपण गाऊया. होती पाये चल तुझी
आयाला प्रभु येशू पदार्थ धरी, अधसिंधू मधुरताया प्रभु येशू कृपासतरी. पहा, या गाण्यातून प्रतिकारमय बोध करतात त्या सर्व पापाच्या अधीन असलेल्या. देवाचं वचन सांगते की तो मनुष्य देहाने या जगात आला. कारण की पहा, सर्व पुत्र कसे होते, त्या मनुष्य देहातच होते. आणि त्यांना त्या सैतानाच्या बंधनातून सोडवण्याकरता, त्या मरणाच्या बंधनातून सोडवण्याकरता ज्या पापाचं फळ मरण होतं ते ख्रिस्तामध्ये नाहीस झालं. त्याच्या रक्ताद्वारे ते धुतलं गेलं पाप आणि ते मरण फळ काढण्यात आलं. एकाने पाप केलं म्हणून सर्वजण पापी ठरले आणि सर्वांनी पाप केलं म्हणून ते मरण पसरलं. ते मरण काढण्याकरता, ते मरण फळ काढण्याकरता जीवनाचं फळ स्वर्गातून या जगात आलं. आणि त्याच्या रक्ताद्वारे, त्याच्या मरणाद्वारे, त्याच्या उठवण्याद्वारे आपण त्याच्यामध्ये उठवले आहोत आणि सार्वकालिक जीवनामध्ये घेतले गेलेले आहोत. हे वचन फक्त विश्वास प्रभू येशूला मानणाऱ्या लोकांकरताच आहे का? नाही, तो जगातील सर्व लोकांकरता आहे. त्याकरता ते प्रभू येशू जे नाव आहे, जे दारू आहे, तो विश्वास आहे, तो इतरांच्या जीवनात बी आपण पेरलं पाहिजे. कारण की मत्तेच्या 13 वाक्यात प्रभू येशू म्हणतो की ते बी पेरणारा तो मनुष्याचा पुत्र म्हणजे प्रभू येशू आहे. ते बी देवाने आपल्याला सार्वकालिक जीवनाकरता दिलेला आहे. प्रभुचा या गाण्यातलं बोलत प्रभू येशू शितीवरी आलाय. होय, योवाच्या पुस्तकात जर तुम्ही पाहाल, मिकाच्या पुस्तकात तुम्ही पाहाल, पहा एक पर्वत दुसऱ्या पर्वतावर स्थापला जाईल, प्रभूचे पाय तिथे लागतील. आणि इफिसकरास पत्रामध्ये सांगितले की तो पृथ्वी ऊर्ध्वलोकी आला होता, सर्व अधिकार त्याने वाटले, प्रेषित संदेशे. तो कोणशीला आहे? तो पाया आहे. प्रभू येशू स्थितीवरी आलाय, बघतो की समर्थ सखा, सद्भान धडकरी तोडाया, सदेईल नीत सुखा. प्रभुचा
पंडित रंगांच्या गाण्यामध्ये ते बोल आहे, तो बोध आहे, तो तोच आहे जो वचनामध्ये दिलेला आहे. तो या जगात पतितांचं, पाप्यांचं तारण करण्यासाठी आला होता. त्याने ते रक्त सर्व जगातल्या पापी लोकांकरता दिलं. यासाठी पापाच्या फळापासून सर्वजण मुक्त व्हावेत आणि सार्वकालिक जीवन प्रत्येकाला मिळावं. पापापासून सर्वांचं तारण व्हावं आणि सर्वांना काय मिळावं? सार्वकालिक जीवन मिळावं. आणि ते जीवन त्याच्या नामामध्ये आहे. ते जीवन त्याच्या नामामध्ये आहे. प्रभू येशू हे नाव विश्वास योग्य असं या पृथ्वीवरील लोकांस दिलेलं आहे. जे भयामध्ये बसले, मरणाच्या जे भयामध्ये बसलेले आहे, दुःखाच्या, क्लेशाच्या, अंधकाराच्या बंधनात आहे, त्यांना एकच नाव विश्वास योग्य देण्यात आलं आहे, प्रभू येशू. आणि जो कोणी त्याच्या नामावर विश्वास ठेवतो तो मरणातून जीवनामध्ये पार गेला आहे. तो मरणातून जीवनामध्ये पार गेला आहे. आणि लक्षात ठेवा, ते एकच नाव आहे या जगामध्ये. तुम्हामासच नाही तर प्रत्येकाकरता विश्वास योग्य असं नाव दिलेलं आहे. हे आपण अजून एक गीत प्रभूला साजरा करू. प्रेज द लॉर्ड. पहा, आपण जे ऐकत होतो आता की ते एकच नाव या जगामध्ये विश्वास योग्य दिलेलं आहे. आणि ती दया आहे जी योहान 3:16 मध्ये दिसते. योहानाचं पहिलं पत्र 4 अध्यायात दिसते की देवाने आपल्यावर पहिली प्रीती केली. आपण त्याच्यावर केली नाही, तर त्याने आपल्यावर प्रीती केली. आपला एकुलता एक पुत्र आपल्या पापांच्या प्रायचित्त करता दिला. पहा, उपासना संगीतमध्ये हेप्सी पी ब्रूस यांचं एक गाणं आहे, ईश्वराची दया, 33 नंबरचं.
म्हणतंय याचा 11वा अध्याय स्तोत्र 55 यात वचन आपणास देतं, अह कष्टी व भाराक्रांत जन तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे तुमच्या जीवास विश्रांती मिळेल. होय, आपले भार त्याच्यावर टाका, त्याचं जो जुवा आहे, सोयीचं जे हलकं आहे ते आपणावर घ्या. तुमचे जे काही विचार आहेत भविष्याविषयी असतील, तुमच्या सर्व चिंता असतील, तुमच्या सर्व काळजी असतील, सर्व त्याच्याकडे सुपूर्द करा. आणि त्याचा जो जुवा आहे, सुवार्ता, विश्वास, प्रार्थनेचं, ते आपणावर घ्या. होय, ते सोयीचं व हलकं आहे. प्रेज द लॉर्ड. ते सोयीचं व हलकं आहे. कसली काळजी नाही, कसली चिंता नाही, ना मरणाची चिंता, ना उद्याची काळजी, ना आजची. त्याच्याकडे सुपूर्द करा, कारण की तो सामर्थ्यशाली देव आहे, सामर्थ्यशाली प्रभू आहे. त्याने प्रभू येशूच्या नावात तुम्हास अभिषेक केला, शिक्का मारला आणि त्याचा आत्मा आपल्या अंतःकरणात विसार दिला. प्रेज द लॉर्ड. उसने दाखरस होते ढूंढे मेरी आत्मा को चंगा किया, उसने दाखरस होते ढूंढेगा, मेरी आत्मा को चंगा किया, मेरी धोखे किनारे अगुआ पड़ा, मेरी धोखे किनारे अगुआ पड़ा, उसने दाखरस होते ढूंढेगा. यीशु 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 मैंने उसको पा लिया, यीशु 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 मैंने उसको पा लिया, यीशु 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 मैंने उसको पा लिया, मैंने यीशु को पा लिया. उसने दाखरस होते ढूंढेगा, मेरी आत्मा को चंगा किया, मेरी धोखे किनारे अगुआ पड़ा, मेरी धोखे किनारे अगुआ पड़ा, उसने दाखरस होते ढूंढेगा. यीशु 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 मैंने उसको पा लिया, यीशु 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 मैंने उसको पा लिया, यीशु 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 मैंने उसको पा लिया, मैंने यीशु को पा लिया. उसने दाखरस होते ढूंढेगा, मेरी आत्मा को चंगा किया, उसने दाखरस होते ढूंढेगा, मेरी आत्मा को चंगा किया, मेरी धोखे किनारे अगुआ पड़ा, मेरी धोखे किनारे अगुआ पड़ा, उसने दाखरस होते ढूंढेगा. यीशु 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 मैंने उसको पा लिया, यीशु 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 मैंने उसको पा लिया, यीशु 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 मैंने उसको पा लिया, मैंने यीशु को पा लिया. धन्यवाद धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता, समय करता, सुंदरशी वेळ संध्या तुमच्या जीवनात त्यांनी आम्हाला तू राखलंस, त्याबद्दल धन्यवाद देतो.
आणि तू येणारं वचन प्रत्येकाच्या जीवनात आशीर्वादित करशील, आत्मिकरित्या भरशील, ऐकणाऱ्यांच्या कानाद्वारे त्यांच्या अंतःकरणामध्ये हृदयामध्ये साठवलं जाईल आणि त्याचं सार्वकालिक जीवनाकरता फळ येईल असा विश्वास धरतो. आज जे दुःख आहे, जे शांततेमध्ये आहे, या वचनावर प्रत्येकाला तू सांत्वन दे, शांत कर. ही प्रार्थना त्या तारककर्ता प्रभू येशूच्या नावात केली होती की त्या आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद. आपल्याला एक सुंदरशी वेळ त्याने दिली आणि या वेळेमध्ये आपण पुन्हा एकदा या महिन्याच्या शेवटच्या रविवारी भेटत आहोत. म्हणजे पुढच्या रविवारी प्रभूची इच्छा असेल तर पुन्हा भेटू, पण ह्या महिन्याचा शेवटचा रविवार आहे नाही का? ह्या महिन्याचा शेवटचा रविवार आहे. हे सर्व दिवस आपल्या जीवनातून व्यतीत होत असताना आपल्याला समजते की पहा, मनुष्याचा प्रवास दुःखमय आहे, कष्टमय आहे. हे मी सांगत नाही, वचन सांगत. आणि प्रभू येशूच्या येण्यामुळे आणि त्याच्या सर्व दुःख, संकट, सर्व परीक्षातून पार झाल्यामुळे आपल्याला समजतं की प्रवास सार्वकालिक जीवनाचा प्रवास. समजून घ्या, देवाच्या राज्याचा प्रवास कठीण आहे नाही का? जगाचा प्रवास कठीण नाहीये. जगात कोण कसंही राहू शकतं, पण देवाच्या राज्यात जायचं असेल तर सर्व पापांची क्षमा मागणं, शांतीमध्ये, प्रीतीमध्ये राहणं हे गरजेचं आहे. आणि मी हे वचन सांगत नाही, तर वचन पवित्र शास्त्रामध्ये नमूद आहे की मनुष्याचा प्रवास सार्वकालिक जीवनाकरताचा कठीण आहे आणि ख्रिस्ताने तो पूर्ण करून ठेवला तुमच्या आमच्या करता. ख्रिस्ताने, प्रभू येशूने तो सोपा व्हावा म्हणून त्याने तो पूर्ण करून ठेवला त्याच्या येण्याद्वारे, त्याच्या मरणाद्वारे, त्याच्या उठवण्याद्वारे. होय, त्या सर्व परिस्थितीमध्ये जगत असताना, राहत असताना दुःख, क्लेश हे सर्व येतात. विश्वासाची परीक्षा आहे, संकट आहे, सर्व काही आहे आणि आपण त्याच संकटांना नेमलेले आहोत. वचन सांगतं की आपण त्याकरता नेमलेले आहोत. प्रभू ईश्वर विश्वास देऊन म्हणजे खडतर प्रवासाकरता नेमलेले आहोत. दुःखातून, क्लेशातून जात असताना देवाला धन्यवाद देणं आणि जे निंदा करतात, जे छळ करतात त्यांना आशीर्वाद देणं, एकमेकांकरता प्रार्थना करणं. जसं आपण प्रभू ईश्वर विश्वास ठेवण्याकडे तारले गेलो, तारणामध्ये त्या तारूमध्ये बसलेले आहोत, तसं इतरांनाही बोलवणं हा तो प्रवास आहे. तो ख्रिस्ताद्वारे दिसतो, ख्रिस्ताद्वारे दिसतो. शास्त्रामध्ये वचन आहे की स्त्री पासून जन्मलेला क्लेश भरीत असतो. त्याचं जीवन क्लेश भरीत असतं. त्याचं जीवन क्लेश भरीत असतं. पण ते सर्व क्लेश, सर्व काही विकार, सर्व काही वासना, सर्व काही जुनं मनुष्यपण प्रभू येशूने वधस्तंभाला खिळून रद्द केलं, जे तुमच्या आमच्या करता प्रतिकूल असं होतं. प्रेज द लॉर्ड. जे प्रतिकूल होतं ते ख्रिस्ताने अनुकूल असं केलं. देवाचं राज्य त्याने आमच्यासाठी काय केलं? अनुकूल केलं. उत्पत्ती
मध्ये आपण एक वचन वाचूया संदेशाच्या अगोदर. उत्पत्तीच्या 3 अध्यायामध्ये आपण वाचू. 15 वचन काय म्हणतं पहा. आणि तू व स्त्री संतती तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापेन. मी ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. सर्प देवाने जो शाप दिला होता तो इथे नमूद दिसतो. आणि स्त्रीचं जीवन क्लेश भरित आहे. क्लेश भरून ती मुलास पुत्रास जन्म देईल. मनुष्याला आयुष्यभर कष्ट करावे लागतील. जमीन तरी सुद्धा काटे कुसळतील. पण देवाने प्रभू येशू मध्ये आमची जमीन काय केली? सुपीक बनवली. ते सर्व गोष्टी काढून टाकण्यात आला आपल्या जीवनातून. पहा, गलतीकराच्या पत्रामध्ये वचन, ख्रिस्ताने आमच्या करता, ख्रिस्ताने आपल्या करता शापग्रस्त होऊन आपणास नियमशास्त्राच्या शापापासून खंडीने देऊन सोडविले. झाडावर जो टांगला आहे तो शापित आहे असा शास्त्रलेख आहे. ह्याचा उद्देश हा की अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये विदेशी लोकांस मिळावा आणि आपल्याला विश्वासाद्वारे आत्म्याचे वचन मिळावे. गलतीकरास पत्र 3 अध्याय 13 आणि 14 वचन आहे. ते सर्व शाप प्रभू येशू मध्ये काढण्यात आले. आपल्या या जगात जगत असताना सर्व संकटातून त्रासातून जावे लागते. पण या सर्व संकटातून त्रासातून जात असताना देवाचं वचन आपल्याला सांगतं की देव आपणास जे संकटात आहे, विश्वासाच्या परीक्षेमध्ये आहे, त्यांना सांत्वन देतो. देव काय करतो? प्रभू येशू मध्ये सांत्वन देतो. सांत्वनाने भरतो. असे आपण संकटात असताना जेव्हाचं सांत्वन आपल्या जीवनात कार्य करतं आणि त्या सांत्वनाद्वारे जे संकटात आहे त्यांचे सांत्वन करण्यास समर्थ व्हावे असं देव त्याच्या नामावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांमध्ये सांत्वन भरतो. प्रेज द लॉर्ड. हे मी सांगत नाही, वचन नमूद आहे. आणि आजचा संदेश आपण तोच ऐकणार आहोत की संकटात आहेत त्यांचे सांत्वन करायला समर्थ व्हावे. जे देवाकडे सांत्वन मागतात, जे देवावर विश्वास ठेवतात, त्याच्याकडून सांत्वनाची अपेक्षा बाळगतात, देव त्यांच्या जीवनामध्ये सांत्वन भरतो. त्यांच्या संकटामध्ये, त्यांच्या क्लेशामध्ये, त्यांच्या दुःखामध्ये असे की त्या दुःखामध्ये, त्या क्लेशामध्ये त्यांच्या भरलेल्या सांत्वनाद्वारे जे संकटात आहेत त्यांचं सांत्वन व्हावं. अशा पद्धतीने, अशा मर्यादेने तो त्या समर्थ असं बनवतो. प्रेज द लॉर्ड. संकटात आहे त्यांचे सांत्वन कराव्यास समर्थ व्हावे. प्रेज द लॉर्ड. जे संकटात आहे त्यांचं सांत्वन कराव्यास समर्थ व्हावं. या आपण या संदेशाकडे वळूया. प्रेज द लॉर्ड. पहा, इब्री लोकांस पत्र या संदेशाकडे वळत असताना पहिलं वचन आपण वाचूया. इब्री लोकांस पत्र याचा 2 अध्याय 18 वचन. इब्री लोकांस पत्राचा 2 अध्याय 18 वचन काय म्हणतं पहा. इब्री लोकांस पत्र याचा 2 अध्याय 18 वचन वाचूया आपण. कारण ज्या अर्थी त्याने स्वतः परीक्षेचे दुःख भोगले त्या अर्थी ज्यांची परीक्षा होते त्यांना सहाय्य कराव्यास तो समर्थ झाला आहे. प्रेज द लॉर्ड. आमेन. काय लिहिलंय? इब्री लोकांस पत्र 2 अध्याय 18 वचन काय म्हणतं? कारण ज्या अर्थी त्याने स्वतः परीक्षेचे दुःख भोगले. प्रभू येशूने देवाच्या योजनेनुसार या जगात येऊन जी योजना, जी परीक्षा होती त्याचं दुःख वधस्तंभापर्यंत सहन केलं, भोगलं.
Praise the Lord. वचन सांगतं की तो संकटात आहेत त्यांचे सांत्वन करायला समर्थ व्हावे. होय, जे देवाकडून सांत्वन मागतात, जे सांत्वनाची अपेक्षा देवाकडून घेतात, देव ज्यांचं सांत्वन करतो, त्यांच्या भरलेल्या जीवनामध्ये जे सांत्वन आहे देवाचं, ते सांत्वन दुःखात क्लेशात असताना सुद्धा जे संकटात आहे त्यांचे सांत्वन करावे ते समर्थ होतील. आणि होय, आपला प्रभू जो समर्थ आहे त्याविषयी वचन सांगतं, कारण ज्या अर्थी त्याने स्वतः परीक्षेचे दुःख भोगले त्या अर्थी ज्यांची परीक्षा होते त्यांना सहाय्य करायला समर्थ झाला आहे. होय, तो सामर्थ्यशाली प्रभू आहे, तो गौरवशाली प्रभू आहे, तो विजयी कोखरा आहे, तो वर आहे जो देवाच्या उजव्या साईडला बसला आहे. तो समर्थ आहे तुमच्या दुःखामध्ये सामर्थ्य देण्याकरता, त्या दुःखातून जाण्याकरता, त्या संकटातून पार जाण्याकरता तो समर्थ प्रभू आहे. मी सांगत नाही, इथं वचन नमूद आहे. कारण ज्या अर्थी त्याने स्वतः परीक्षेचे दुःख भोगले त्या अर्थी ज्यांची परीक्षा होते त्यांना सहाय्य करायला तो समर्थ झाला आहे, तो सामर्थ्यशाली झाला आहे. तो अशुद्धपणामध्ये वधस्तंभावर खेळण्यात आला यासाठी की तो तुमच्या आमच्या जीवनामध्ये शक्तिमान असावा. होय, आपण अशक्त होतो, आपण त्या पापामध्ये बंधलेलो होतो, त्या पापाच्या मरणाच्या भयामध्ये होतो, त्या फळामध्ये होतो. ते सर्व गोष्टी काढण्याकरता त्याने मनुष्याचं दासाचं रूप धारण केलं, वधस्तंभावर खेळण्यात आला यासाठी ते सर्व भय, ते सर्व फळ, त्या अंधकाराची बंधनं तुमच्या आमच्या जीवनातून निघून जावी. आणि तो समर्थ यासाठी झाला आपण सुद्धा त्याच्यावर ठेवला विश्वासाद्वारे समर्थ असं व्हावं. आपण संकटात, दुःखात, क्लेशात, विश्वासाची परीक्षा असताना सुद्धा त्याच्यापासून येणारं सामर्थ्य इतरांना सामर्थ्य देणारं बनावं. इतरांच्या संकटात त्यांना सांत्वन द्यावं. प्रेज द लॉर्ड. कारण ज्या अर्थी त्याने स्वतः परीक्षेचे दुःख भोगले त्या अर्थी ज्यांची परीक्षा होते त्यांना सहाय्य करायला तो समर्थ झाला आहे. होय, तो समर्थ आहे तुमच्या दुःखामध्ये तुम्हाला सामर्थ्य देण्याकरता, तुमच्या संकटात, तुमच्या विश्वासाच्या परीक्षेमध्ये सामर्थ्य देण्याकरता, तुमच्यावर चालण्याकरता तो तयार आहे. तुम्ही त्याच्यापासून सांत्वन मागा. मनुष्याचं सांत्वन करते खरे, कारण यशाच्या 40 पहिल्या वचनामध्ये पण वचन सांगतं, परमेश्वर म्हणतो सांत्वन करा, माझ्या लोकांचे सांत्वन करा. देव बोलत आहे, ते बोलत आहे, माझ्या लोकांचे सांत्वन करा, धीर द्या. आणि देवाने आपल्याला त्यासाठीच निवडलंय. जसं ख्रिस्त दुःखाच्या, क्लेशाच्या, त्या सर्व परिस्थितीमधून, निंदेच्या, खेळण्याच्या परिस्थितीमधून गेला, तसं आपण सुद्धा त्या सर्व परिस्थितीतून जाताना देवाचा आशीर्वाद देत जावा. इतर जे संकटात असतील, इतर जे क्लेशात असतील त्यांना आपण सांत्वन द्यावं. त्याकरता तुम्ही आज दुःखात असाल, अशांतीमध्ये असाल तर त्याची काळजी करू नका. देवाकडून मिळणारी ती शांती प्राप्त करा, प्रभू येशूकडून मिळणारे ते सांत्वन प्राप्त करा, परमेश्वराच्या एकुलत्या पुत्राकडून मिळणारे ते सामर्थ्य मागा. ते सामर्थ्य तुमच्या सर्व दुःखाच्या, क्लेशाच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला स्थिर राखण्याकरता समर्थ असं आहे. आणि त्या सर्व परिस्थितीमध्ये तुम्ही इतरांना पुरवठा असा बना, सांत्वनाचे, आशीर्वादाचे, शांतीचे. प्रेज द लॉर्ड. संकटात आहे त्यांचे सांत्वन कराव्यास समर्थ व्हावे. तुम्ही आम्ही समर्थ व्हावं. सर्व दुःख क्लेशामध्ये तुम्ही आज दुःखात असाल, अशांततेमध्ये परिस्थितीमध्ये असाल, कुठल्या तरी विश्वासाच्या परीक्षेमध्ये चाललेला असाल तर त्याच्यामध्ये सामर्थ्य मागा. देव असं सांत्वन देतो की त्या सांत्वनाद्वारे तुमच्या जीवनातून इतरांचं सांत्वन व्हावं. तो एवढं समर्थ बनवतो. प्रेज द लॉर्ड. पहा, स्तोत्रसंहिता 94 याचं 19 वचन वाचूया. स्तोत्रसंहिता 94-19 वचनामध्ये पण हा बोध केलेला आहे. काय केलाय आपण वाचू. स्तोत्र 94-19 वचन. स्तोत्रसंहिता 94 याचं 19 वचन आपण वाचूया.
माझे मन बहुत चिंताक्रांत होते. काय लिहिले? माझे मन बहुत चिंताक्रांत होते. चिंता नुसती चिंता नाही, चिंतेने क्रांत असणं. नुसती चिंतेवर चिंता करत राहणं, चिंतेवर चिंता करत राहणं, चिंतेचं एक प्रकारचं बंधन बनणं, पूर्ण चिंता क्रांत होणं ना. काही पाहतो काय झालं तर माझे मन बहुत चिंता क्रांत होते, तेव्हा तुझं पासून लाभणारे शांत माझ्या जीवाचे समाधान करते. प्रेज द लॉर्ड. आमेन. तुमच्या दुःखामध्ये इतरांचं सांत्वन करायचं असेल, तुम्हाला शांत राहावं असं वाटत असेल, तुमचं अंतःकरण, तुमचं मन विचलित होऊ नये, तुमचं हृदय दडदडू नये, तुमचं जीवन स्थिर राहावं. ख्रिस्त जसं वधस्तंभावर सुद्धा असताना म्हणाला, हे पप्पा यांना क्षमा कर, कारण की काय करतात यांना समजत नाही. तुम्हाला असं सर्व क्लेशातून दुःखामधून ते सांत्वन हवं असेल तर त्याच्या वचनाद्वारे जे सांत्वन आहे ते आपल्या जीवनात स्वीकारा. प्रभू जो समर्थ आहे, देवाच्या उजव्या साईडला बसला आहे, जर परीक्षेमधून समर्थ झाला आपल्या सामर्थ्य देण्याकरता, त्याचकडे ते सामर्थ्य मागा. ते सामर्थ्य, ते सांत्वन त्याच्या वचनामध्ये, त्याच्या नामामध्ये तुम्हाला मिळेल. तुमच्या सर्व दुःखात, तुमच्या सर्व परीक्षेमध्ये, क्लेशामध्ये तुम्हाला त्याचपासून जे सांत्वन मिळतं ते तुमचं पूर्ण समाधान करेल. तुमचं मन, आत्मा शांत होईल. जरी संकट असतील, जरी क्लेश असतील, तरी तुम्ही शांत असाल. तुमच्या भरलेल्या सांत्वनाद्वारे तुम्ही इतरांचं सांत्वन कराल, समर्थ बना. प्रेज द लॉर्ड. माझे मन बहुत चिंताक्रांत होते, तेव्हा तुझपासून लाभणारे सांत्वन माझ्या जीवाचे समाधान करते. तेव्हापासून जे सांत्वन मिळतं ते तुमचं आमचं समाधान करू शकेल. म्हणजे जेव्हा ते सांत्वन तुमच्या आमच्या जीवनात येईल, तेव्हा तुम्ही इतरांचं सांत्वन करू शकाल. तुमचं मन अशांत असेल तर तुम्ही दुसऱ्याला शांत कसं कराल? योहान 14व्या अध्यायामध्ये वचन, तुमचं मन अस्वस्थ होऊ नये म्हणून देवावर विश्वास ठेवा आणि मजबुरी ठेवा. होय, त्यावर विश्वास ठेवा, त्याच्याकडून सांत्वनाची अपेक्षा बाळगा, त्याच्याजवळ नम्र लीन व्हा. पहा, तो त्याच्या सांत्वनाद्वारे तुमचं समाधान करेल. प्रेज द लॉर्ड. योहान 14वा अध्याय 27 वचनामध्ये पण प्रभू येशू शांतीविषयी सांगतो. काय सांगतो आपण ऐकूया ते वचन. योहान कृष्णप्रधान 14वा अध्याय 27 वचन. मी तुम्हास शांती देऊन ठेवतो. काय वचन सांगतो? मी तुम्हास शांती देऊन ठेवतो. आपली शांती तुम्हास देतो. जसे जग देते तसे मी तुम्हास देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अगर भयभीत होऊ नये. तुम्ही सर्व दुःखामध्ये, सर्व संकटामध्ये, सर्व क्लेशामध्ये भयभीत होऊन जाऊ नये म्हणून प्रभू येशू म्हणतो, जग देत तशी नाही तर मी माझी स्वतःची शांती तुम्हास देतो. कशासाठी? त्या सर्व परिस्थितीमध्ये, त्या सर्व अशांत परिस्थितीमध्ये, दुःखाच्या, क्लेशाच्या, परीक्षेमधून जाताना आम्ही कसं असावं? शांत असावं. जसा तो आहे तसे आपण या जगात वचन सांगतो. तर तो जसा चालला तसे आपण चालणार असलो पाहिजे, असंही वचन योहानाचे पहिले पत्र 2ऱ्या अध्यायामध्ये नमूद आहे. आणि तुम्हाला तसं चालायचं असेल तर त्याच्या ठाईची जी शांती आहे, त्याच्या ठाईची जो सामर्थ्य आहे, त्याच्या ठाईची जी प्रीती आहे, तो आपल्या ठाई वस्तीस आला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, आपली शांती तुम्हाला देतो. जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अगर भयभीत होऊ नये. होय, संकट येणार आहे, त्रास येणार आहे, क्लेश येणार आहे, दुःख येणार आहे. सुख आणि दुःख हे शेजारी शेजारी ठेवले जसे उपदेशाच्या पुस्तकात नमूद आहे. कारण मनुष्याच्या मागे काय होईल त्याला समजू नये. ते येणारच आहे. परीक्षा होणार विश्वासाची. आपला
मेंढपाळाच्या मार्गाने गेला त्याच मार्गाने जर आपण असलो पाहिजे, अशा सर्व परिस्थितीत तुम्हाला शांत राहायचंय, तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ नये तुम्हाला असं वाटत असेल तर वचन सांगतं, प्रभू येशू म्हणतो की मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, आपली शांती तुम्हाला देतो, जशी जग देते तसे मी तुम्हाला देत नाही, तुमचे अंतःकरण अस्वस्थ अगर भयभीत होऊ नये. आम्ही भयभीत का होतो? काय विश्वास नाही सामर्थ्याचा, ख्रिस्ताची शांती नाही, ख्रिस्ताची प्रीती नाही, तो प्रीतीद्वारे आपल्या जीवनात आलेला नाही आणि पाया घातलेला नाही. म्हणून अंतःकरण अस्वस्थ होणं, भयभीत होणं निर्माण होतं. जेव्हा दुःख, क्लेश, संकटाची परीक्षा असते, विश्वासाची परीक्षा असते, संकटाची परिस्थिती असते. माझ्या सर्व परिस्थितीमध्ये जसं प्रभू येशू चालला तसं आपण चालणारे असलो पाहिजे. संदेश ते नव्या करत असते, पण त्याला दंडाने मारत होते, पण तो पवित्र आत्म्याने पूर्ण झाला आणि त्याने गुडघे आपल्या नजरा आकाशाकडे लावल्या. त्याने आकाश उघडलेले, देवाचं तेज आणि मनुष्याचं पुत्राचं उभं राहणं त्यांनी पाहिलं. तो म्हणला हे पाप त्यांच्याकडे मोजू नको. अशा सर्व परिस्थितीमध्ये, दुःखामध्ये, क्लेशामध्ये तुम्हाला शांत राहावं असं वाटत असेल, तुमच्या जीवनात तुमची साथ इतरांच्या जीवनात जावं असं वाटत असेल, तुमच्या मनाला समाधान हवं असेल तर देवाच्या वचनामध्ये प्रभू येशूमध्ये जे सामर्थ्य आहे, तो जे सांत्वन करतो, तो जी शांती देतो, ती प्राप्त करा. म्हणजे सर्व परिस्थितीमध्ये अस्वस्थ नव्हता, तुम्ही कसे राहाल? सामर्थ्याने उभे राहा. प्रेज द लॉर्ड. योहान 16 अध्यायामध्ये पण हे वचन तुम्हाला माहिती आहे. योहान 16:33, 32 आणि 33 दोन्ही वचन वाचूया आपण. काय म्हणलं होतं प्रभू येशू शिष्यांना? पहा, अशी घटना येते किंबहुना आली आहे की तुमची दानादार होऊन तुम्ही सर्व आपल्या घरी जा, तुम्हाला एकटे सोडाल तरी मी एकटा नाही, कारण पिता माझ्याबरोबर आहे. गॉड इज विथ यू, इमॅन्युअल. आमचं सन्निध देव, देवाची इच्छा आहे की तुमच्यामध्ये वस्ती करावी आणि चालावं. मी तुमच्यामध्ये वस्ती करीन आणि चालेल असं वचन सांगतं. ते माझे लोक होते, मी त्यांचा देव होईल हे वचन सांगतं. देवाची इच्छा आहे की तुमच्या जीवनात येऊन त्यांनी वास करावा आणि चालावा. सर्व भयभीत परिस्थितीमध्ये तुम्हाला घेऊन जावं, त्या सरोवराच्या पलीकडे घेऊन जावं. सर्व दुःखात, क्लेशात सांत्वन देण्याकरता देव तयार आहे. तो तुमच्याकडे चालण्याकरता तयार आहे. काय तुम्ही आपल्या जीवनात त्याला बोलवत आहात का? पहा, अशी घटना आहे की मला आली आहे की तुमची दानादार होऊन तुम्ही सर्व आपल्या घरी जाल, मला एकटे सोडा तरी मी एकटा नाही, कारण पिता माझ्याबरोबर आहे. होय, गॉड इज विथ अस. तो तुमच्या बरोबर आहे, तो तुमच्या आजूबाजूला आहे. तुम्ही त्याच्यात जगता, वागता, राहता, तुम्ही त्याचे वंश आहात असं तुमच्या कवीने लिहिलं नाही काय? प्रेषिताच्या कृत्यामध्ये वचन नमूद आहे, तुम्ही त्याने जगत आहात, तुम्ही त्याची कृती आहात. देवाने स्वतःच्या प्रतिरूपाचा मनुष्य तयार केला आणि तो मनुष्यामध्ये पाप आलं म्हणून त्यांनी स्वतःचा पुत्र दिला, यासाठी तुम्ही पवित्र व्हावं आणि आपण त्याचं मंदिर बनावं. तुम्ही पवित्र आत्म्याची मंदिर आहात हे तुम्हाला ठाऊक नाही काय? होय, देवाला इच्छा आहे की तुमच्यामध्ये वसावं, चालावं, तुम्ही पवित्र व्हावं. त्याने आपल्या कोणताही पुत्र दिला, त्याला आपल्या जीवनात बोलवा, तो तुमच्यात बसेल आणि चालेल. तुमच्या दुःखात, तुमच्या क्लेशात तो तुम्हाला सामर्थ्याने भरेल, तो सांत्वन भरेल. असे की तुमच्या झालेल्या सांत्वनाद्वारे, तुमच्या जीवनात झालेल्या सांत्वनाद्वारे, शांतीद्वारे इतरांच्या जीवनात तुम्ही ते सांत्वन द्यावं आणि ते समर्थ बनावं. जसा तो आहे तसं तुम्ही या जगात असावं. या 33 वचन सांगते, या गोष्टी मी तुम्हाला कशासाठी सांगितल्या आहेत की माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी. काय लिहिले पहा, हे वचन काय बोध करतं? प्रभू येशू म्हणतो की मी या गोष्टी तुम्हाला कशासाठी सांगितलंय? ख्रिस्ताने 2026 वर्षापूर्वी ख्रिस्त आल्यावर विश्वासन चालू झालं, तेव्हा प्रभू येशूने ही वचन सांगून ठेवली. मी या गोष्टी अशासाठी सांगून ठेवल्या आहेत की
माझ्या ठाई तुम्हा शांती मिळावी. आणि यशाया 53 मध्ये काय सांगितलं? आपणास शांती मिळणारी त्या शिक्षा झाली, त्याच्या बसलेल्या फटक्यांनी आपल्याला आरोग्य प्राप्त झालं. तुम्ही क्लेम करा, ती घोषणा करा, ते वचन स्वीकार आपल्या जीवनामध्ये, त्याला आपल्या जीवनात बोलवा, आपल्या वस्तीत बोलवा. देहाने जन्मले देवाची मुलं नाही. ओंकारास्पद वचन 9 अध्याय सांगतं, पौल लिहितो, देहाने जन्मली देवाची मुले नाही, तर देवाच्या वचनाद्वारे जन्मली देवाची संतानाशी मोजण्यात येतात. आत्म्याने जन्म, त्याला आपल्या जीवनात बोलवा, तेव्हा तुमचं आमचं मन शांत राहील. सर्व दुःख क्लेशामध्ये त्याच्या ठाईची शांती तुमच्या ठाई येईल, त्याच्या ठाईची प्रीती तुमच्या ठाई येईल. तोच तुमच्या आमच्या वस्तीस येईल. प्रभू येशू म्हणतो, या गोष्टी तुम्हाला अशासाठी सांगितल्या आहे की माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी. जगात तुम्हाला क्लेश होतील. जगात काय होतील? तुम्हाला क्लेश होतील. हो, जगात तुम्हाला क्लेश होतील. तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. प्रेज द लॉर्ड. आमेन. तो विजयी राजा आहे. त्यांनी सर्व गोष्टीवर विजय मिळवलेला आहे तुमच्या आमच्या करता. तो तुमच्यामध्ये असेल, त्याची शांती तुमच्यामध्ये असेल, तर तुम्ही आम्ही सुद्धा सर्व संकटातून, सर्व दुःखातून समर्थ प्रभूद्वारे, प्रभू येशूद्वारे, त्याच्या सामर्थ्याने समर्थ असे बनू. त्याच्या सामर्थ्याने आपण चालू, त्याच्या वस्तीमध्ये आपण राहू. म्हणजे सर्व दुःख क्लेशा, ते सांत्वन, ती शांती, ती प्रीती, ती क्षमा तुमच्या आमच्या जीवनातून इतरांच्या जीवनामध्ये वाहिली जाईल. कारण वचन सांगतं, संकटात आहे त्यांचे सांत्वन कराव्यास समर्थ व्हावे. देवापासून आलेलं सांत्वन ते तुम्ही दुःखात असताना, तुम्ही त्रासात असताना, तुम्ही संकटात असताना तुम्हाला समर्थ असं बनवतं. इतरांना सामर्थ्य देण्याकरता, इतरांना धीर देण्याकरता. पहा, स्तोत्र 119 मध्ये वचन आहे. स्तोत्र संहिता 119 50 वचन काय म्हणतं पहा. स्तोत्र संहिता 119 50. स्तोत्र संहिता 119 50 वचन काय म्हणतं पहा. तुझे वचन मला उत्तेजित करीते, हेच माझ्या दुःखात माझे सांत्वन आहे. प्रेज द लॉर्ड. स्तोत्र संहिता 119 50. तुझे वचन मला उत्तेजित करते. जेव्हा तुम्ही निराश असता, तो दुष्ट निराशाद्वारे तुम्हाला धरू पाहतो, अनेक विचार अविचार अंधकाराच्या परिस्थितीमध्ये बसलेले असतात, तेव्हा ते वचन काय करतं? तुम्हाला मार्ग दाखवतं, तुम्हाला उत्तेजित करतं, धैर्य देतं, धीर देतं, शुद्ध करतं. वचन सांगते की तुझे वचन मला उत्तेजित करतं. उत्तेजित कोण करतं? पवित्र आत्म्याद्वारे वचन तुम्हाला स्थिर करतं, उत्तेजित करतं सर्व दुःखात, सर्व संकटात, सर्व क्लेशामध्ये. आणि हेच माझ्या दुःखात माझे सांत्वन आहे. तुमच्या दुःखात सांत्वन व्हावं असं तुम्हाला वाटत असेल, तुमच्या दुःखात सर्व संकटाच्या परिस्थितीमध्ये तुम्ही शांत राहावं असं तुम्हाला वाटत असेल, स्थिर राहावं असं वाटत असेल, तर प्रभू येशूचे वचन, पवित्र आत्म्याद्वारे वचन, पवित्र शास्त्रातील वचन तुमच्या हृदयात असली पाहिजे. त्या वचनातच तुम्हाला सांत्वन मिळेल, त्या वचनातच तुमच्या जीवनात फुंकर घातली जाईल, त्या वचनाद्वारेच तुमच्या जीवनामध्ये मार्ग मोकळे केले जातील. प्रेज द लॉर्ड. तुझे वचन मला उत्तेजित करते, तुझे वचन मला उत्तेजित करते, हेच माझ्या दुःखात माझे सांत्वन आहे. तुमच्या दुःखामध्ये पवित्र शास्त्रातले वचनच तुमची सांत्वन आहे. ख्रिस्ताची शांतीच तुमचं मन शांत करू शकता. त्याचा सामर्थ्याचा विश्वास तुमच्या ठाई सामर्थ्य निर्माण करू शकतो. देवापासून आलेलं सांत्वन तुम्हाला समर्थ बनवू शकतं. इतरांचं सांत्वन करण्याकरता तुम्ही दुःखात असताना सुद्धा, तुम्ही संकटात असताना सुद्धा. प्रेज द लॉर्ड. आमेन. पहा, फर्स्ट
तेसलीकरास पहिले पत्र याचा दुसरा अध्याय 16 आणि 17 वचन काय म्हणतात. तेसलीकरास पहिले पत्र याचा दुसरा अध्याय दुसरे पत्र तेसलीकरास दुसरे पत्र दुसरा अध्याय 16 आणि 17 वचन. तेसली दुसरे पत्र दुसरा अध्याय 16-17. आपला प्रभू येशू ख्रिस्त हा आणि ज्याने आपला प्रीती करून युगाचे सांत्वन काढलेले पौलन. आपला प्रभू येशू ख्रिस्त हा आणि ज्याने आपल्या प्रीती करून युगाचे सांत्वन चांगली आशा कृपेने दिली, तो देव आपला पिता तुमच्या मनाचे सांत्वन करो आणि प्रत्येक चांगल्या करण्यात व बोलण्यात तुम्हाला स्थिर करो. तुमच्या अशांत परिस्थितीमध्ये, दुःखाच्या क्लेशाच्या परिस्थितीमध्ये तुम्हालाही वाटतं गौरवशाली शब्द, शांती प्रिय जीवन तुम्हाला हवं असेल, सर्व क्लेशामध्ये, सर्व दुःखामध्ये, तुमच्यावर येणाऱ्या आरोपामध्ये, तुमच्या येणाऱ्या निंदामध्ये तुम्हाला स्थिर देवाचा गौरव तुमच्या जीवनातून गौरव केला असं पाहिजे असेल, तुमच्या जीवनातून शांती बाहेर मित्राच्या जीवनात वर्तवण्यात आलेली अशी पाहिजे असेल, तर तुम्हाला देव जो शांती देतो, जी सांत्वन देतो, त्या सांत्वनामध्ये तुम्ही समर्थ झालं पाहिजे. ते सांत्वन देवाकडून प्राप्त करून घेतलं पाहिजे. आपला प्रभू येशू ख्रिस्त हा आणि ज्याने आपल्या प्रीती करून युगायुगचे सांत्वन व चांगली आशा कृपेने दिली, तो देव आपला पिता तुमच्या मनाचे सांत्वन करो आणि प्रत्येक चांगले करण्यात बोलण्यात तुम्हा स्थिर करो. आमेन. या वचनाद्वारे परमेश्वर जे जे ऐकत आहेत त्यांच्या जीवनामध्ये सांत्वन भरो असे की तुम्ही सर्व चांगले करण्यात व बोलण्यात स्थिर केले जाओ. पहा यशाया याचा 66 अध्याय 13 आणि 14 वचनामध्ये पण परमेश्वर काय सांगतो. यशाया याचा 66 अध्याय यशायाचा 66 आणि 13 आणि 14 वचन काय म्हणतं पहा. या आपण वाचू. यशाया 66 13-14. आई मनुष्याचे सांत्वन करते, आई मनुष्याचे सांत्वन करते, तसे मी तुमचे सांत्वन करीन. यरूशलेमा तुमचे सांत्वन करीन. ते पाहून तुमचे हृदय आनंदित होईल. कोवळ्या हिरवळीप्रमाणे तुमचे आडे तरतरीत होतील. परमेश्वराचा हात त्याच्या सेवकाच्या ठाई प्रगट होईल आणि त्याचा क्रोध शत्रूवर होईल. प्रेज द लॉर्ड. पहा या जगातून जी धाव तुम्हाला संपवायची आहे, प्रभू येशू नी जशी धाव विश्वासाद्वारे संपवली, देवाच्या आज्ञापालन संपवली, पौल सुद्धा नमूद करतो, मी शुद्ध केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे. तुम्ही आम्ही सुद्धा या जगातून जात असताना याच आशेने गेलो पाहिजे की ख्रिस्तामध्ये आपलं सार्वकालिक जीवन दिलेलं आहे, तो आपलं सांत्वन करणार परमेश्वर आहे. जरी आज आपल्या डोळ्यात अश्रू असली, तो उद्या हर्षनाद असेल. आपण जेव्हा उठू सार्वकालिक जीवनाकरता, तो जीवनाचा मुकुट आम्हास मिळेल हे वचन आपणास बोध करतं. तो पर्जन्यासारखा उतरेल आणि कापलेली हिरवळ जशी वाळून गेलेली असते, त्याच्यावर पडलेलं पर्जन्य तिला पुन्हा हिरवीगार करते, तसं तो तुम्हाला ख्रिस्ताच्या ठेवलेल्या विश्वासाद्वारे पुन्हा जिवंत करेल. प्रेज द लॉर्ड. आई मुलाचं सांत्वन करते, तसे मी तुमचे सांत्वन करीन. यरूशलेमात तुमचे सांत्वन करीन. ते पाहून तुमचे हृदय आनंदित होईल. कोवळ्या हिरवळीप्रमाणे तुमच्या हाडे तरतरीत होतील. होय, देव जे सांत्वन देतो तुमच्या हाडा मांसास, तुमच्या अंतःकरणात, तुमच्या मनात
तरतरीत करतो. प्रेज द लॉर्ड. याच युगी नाही तर जे युग येणार आहे, आपण जरी पुरले गेलो, मातीस माती मिळाली, तरी विश्वास राखा शेवटापर्यंत. यासाठी त्याच्या ठेवलेल्या विश्वासाने आपण उठवले जाऊ. पहा, परमेश्वराचा हात त्याच्या सेवकाच्या ठायी प्रगट होईल. संकट येतील, दुःख येतील, लक्षात ठेवा, परमेश्वराचा हात तुमच्या ठायी असणार आहे. त्याचं सांत्वन मागा. त्या भरलेल्या सांत्वनामध्ये तुम्ही समर्थ बना इतरांचं सांत्वन करण्याकरता. प्रेज द लॉर्ड. शेवटचं वचन वाचूया. कोरिंथीकराचे दुसरे पत्र, कोरिंथीकराचे दुसरे पत्र, याचा पहिला अध्याय. कोरिंथीकराचे दुसरे पत्र याचा पहिला अध्याय 3 ते 6 वचन आपण वाचूया. शेवटचं वचन आहे या संदेशामध्ये, आपण ऐकूया. कोरिंथीकराचे दुसरे पत्र पहिला अध्याय 3 ते 6. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता, जो देव करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव, तो धन्यवादित असो. प्रेज द लॉर्ड. काय लिहिले पहा. आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता, जो देव करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव, तो धन्यवादित असो. तो आम्हावरील सर्व संकटात आमचे सांत्वन करीतो, असे की ज्या सांत्वनाने आम्हाला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते, त्या सांत्वनाने आम्ही जे कोणी कोणत्याही संकटात आहे त्यांचे सांत्वन कराव्यास समर्थ व्हावे. प्रेज द लॉर्ड. वचन काय सांगतं की जो सांत्वनदाता देव आहे, करुणाकर देव आहे, तो धन्यवादित असो. कशासाठी धन्यवादित होतो? कशासाठी धन्यवाद असो देवाला? की तो सांत्वनदाता आहे. प्रभू येशूच्या जीवनातून तुम्हाला दिसतं, आपला विश्वास प्रबळ होतो. तो मरणाच्या दरीतून सुद्धा ओढणार, जिवंत करणार असा परमेश्वर आहे. तो आम्हावरील सर्व संकटात आमचे सांत्वन करीतो, असे की ज्या सांत्वनाने आम्हाला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते, ज्या सांत्वनाने देवाकडून स्वतः आम्हाला सांत्वन मिळते, त्या सांत्वनाने आम्ही जे कोणी कोणत्याही संकटात आहे त्यांचे सांत्वन करायला समर्थ व्हावे. दुःखांना, क्लेशांना, संकटांना भयभीत होऊ नका. देव सामर्थ्याचा आहे. त्याचा आत्मा भित्रेपणाचा नाही तर सामर्थ्याचा, प्रीतीचा, अनुशासनाचा आहे. प्रेज द लॉर्ड. तो आम्हावरील सर्व संकटात आमचे सांत्वन करीतो, असे की ज्या सांत्वनाने आम्हाला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते, त्या सांत्वनाने आम्ही जे कोणी कोणत्याही संकटात आहे त्यांचे सांत्वन करायला समर्थ व्हावे. कारण ख्रिस्ताची दुःखे जशी आम्हाला पुष्कळ होतात, तसे ख्रिस्ताच्या द्वारे आमचे सांत्वनही पुष्कळ होते. आम्हाला संकट येते ते तुमचे सांत्वन व तारण व्हावे हितदर्थ येते, आणि आम्हाला सांत्वन मिळते ते तुमचे सांत्वन व्हावे हितदर्थ मिळते. जी दुःखे आम्ही सोसतो ती सहन करण्याची कामी तुम्हाला ते सानुभूत होते. प्रेज द लॉर्ड. दुःखे आली ते ख्रिस्ताद्वारे सांत्वनी पुष्कळ होणार आहे. तुम्हा सर्व दुःखामध्ये तो सांत्वनदाता देव त्याच्या सामर्थ्याने सांत्वनित करो, याचे की त्या भरलेल्या सांत्वनाद्वारे जे संकटात आहे ते सांत्वन पावले जाऊ. प्रेज द लॉर्ड. या आपण शेवटची प्रार्थनेकडे जाऊया. वाचलेल्या वचनाद्वारे प्रभू येशू तुमचं आमचं जीवनामध्ये सांत्वन करू. या वचनाने सर्व संकटातून, क्लेशातून जाताना
देवाचं सांत्वन आपल्या जीवनात कार्य करू. दुःख संपणार नाही, संकट संपणार नाही. अनेक परीक्षातून, अनेक क्लेशातून, अनेक त्रासातून आपल्या देवाच्या राज्यात जायचं आहे. या वचनाद्वारे तो सांत्वन दाता देव प्रभू येशूच्या नावात तुमच्या आमच्या जीवनात सांत्वन भरो. जो सांत्वन करणारा प्रभू येशू आहे त्याच्याद्वारे आपल्याला भरपूर सांत्वन मिळो, भरपूर शांती मिळो. त्याची शांती तुमच्या आमच्या जीवनात कार्य करू. या आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया, नंतर प्रभूची प्रार्थना करूया आणि देवाच्या वचनानुसार आशीर्वाद घेऊया आणि आजची सर्व गीता संपूया. धन्यवाद, धन्यवाद जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळ करता समय करता सुंदरची वेळ संध्या तू आमच्या जीवनात आणलीस. सुंदरच्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोललास, त्याबद्दल धन्यवाद देतो. आज रात्री येणार असेल तर जागरूक ठेव आणि सुंदर अन्न प्रत्येकाच्या मुखी दे. अन्न खाऊन शक्ती सामर्थ्य सक्षम कार्यासाठी कार्य कर. होय, जे आज संडे स्कूल मध्ये असतील, संध्याकाळच्या प्रार्थनेमध्ये असतील, सेवेकाईमध्ये असतील, अशा सर्वांच्या प्रार्थना प्रवेशीमध्ये तुझकडे पोहोचवल्या. जे रात्रीच्या प्रवासामध्ये आहेत, रेल्वेमध्ये, विमानामध्ये, प्रायव्हेट गाड्यांमध्ये आहेत, सरकारी वाहनामध्ये आहेत, त्याच्या वाहन चालकांना देव तुझ्या पाऱ्यामध्ये तू राख. सर्व सैतानी घाल्यापासून दूर राखून इच्छित स्थळी प्रभू येशूच्या नावात त्यांना पोहोचव. जंतकाळात आहे, निराशामध्ये बसले, पवित्र आत्म्यामध्ये प्रभू येशूच्या नावामध्ये पित्या त्यांच्या ठाई तू आशा घाल, मोकळं कर. प्रभू आत्मा आहे, प्रभूचा आत्मा जिथे आहे तिथे सर्व प्रकारची मोकळीकता आहे. जे आज दुःखामध्ये आहे, क्लेशामध्ये आहे, त्यांचं सांत्वन प्रभू येशूच्या नावात तू कर. जे प्रियजन गमावले त्यांच्या दुःखावर फोन करतो का ती आशा घाल पवित्र आत्म्यामध्ये प्रभू येशूच्या नावामध्ये. वृद्धाश्रमातील वृद्ध लोक, अनाथ आश्रमातील अनाथ मुलं यांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती घाल. त्याच्या मुखात अन्न पाण्याचा पुरवठा नेहमी प्रभू येशूच्या नावात राहावा. जे बिचारा खेळलेले आहेत, क्लेशांनी, यातनांनी, जे शारीरिक विकारामध्ये आहेत, नसांच्या विकारामध्ये आहेत, जिभेच्या विकारामध्ये आहेत, शरीराच्या विकारामध्ये आहेत, मेंदूच्या विकारामध्ये आहेत, अपंग आहेत, व्यंग आहेत, सर्वांना प्रभू येशूच्या नावात स्पर्श कर. त्याचा विचार प्रभू येशूच्या नावात मोकळा कर. प्रभू आत्मा आहे, प्रभूचा आत्मा जिथे आहे तिथे मोकळीकता आहे, त्यांना स्वतंत्र कर आणि त्या परिस्थितीमधून तू उठव. सर्व डॉक्टर नर्सला द्वारे स्पर्श करण्याच्याद्वारे जो आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जावं. सर्व शिक्षक लोकांना तुझ्या हाती दे. योग्य ज्ञान पद्धती त्यांच्या ठाई तू घाल प्रभू येशूच्या नावामध्ये. देशाचे प्रधानमंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या ठाई प्रभू येशूच्या नावात तू घाल. आज जेवढे चर्चेस आहेत, जेवढ्या सेवकाई संस्था आहेत, जेवढा एनजीओ आहेत, त्या सर्वांचं सामर्थ्याने बळ, त्यांना आणण्या सर्व गोष्टी प्रभू येशूच्या नावामध्ये पुरवठा त्यांना केला जावा असं तू कर. लहान लेकरांना जगाच्या मृगजळापासून दूर ठेव. जे रागामध्ये आहेत, जे द्वेषामध्ये आहेत, ज्यांच्या मनामध्ये जो राग द्वेष आहे, पकड आहे, प्रभू येशूमध्ये ती मोकळी केली जावी. ज्यांच्या जीवनामध्ये काम नाही हाताला त्यांना काम दे. ज्यांचे पैसे मोठमोठ्या कंपन्यांकडे, मालकाकडे अडकलेत प्रभू येशू मोकळे कर. ज्यांचे केसेस IAS PF अडकलेले आहेत, केस इन्शुरन्सचे केसेस प्रभू येशू मोकळ्या कर. प्रार्थना करतो आज जे ऑनलाईन पाहत आहेत, हिवाळी कुटुंब आहे, यांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती दृढ कर प्रभू येशूच्या नावामध्ये. त्यांची लेकरं, त्यांची सून, त्यांची स्वतःची वैयक्तिक परिस्थिती, चर्च, त्यांचं या सर्वांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती वचन दृढ कर. प्रीतीद्वारे त्यांच्या सर्व परिस्थिती प्रभू येशूच्या नावात बदलली जावी. त्यांच्या जीवनात जे काही भीती, भय आहे ते प्रभू येशूच्या नावात तू काढून टाक आणि सर्व परिस्थितीमध्ये तू स्थिरता, शांतीने, प्रीतीने त्यांचं कुटुंब, त्यांचं चर्च प्रभू येशूमध्ये बदललं जावं. होय पित्या, तू बदलशील आमचा विश्वास आहे. प्रकाश पोरे बघत आहे, त्यांच्या जीवनात आरोग्य, प्रीती, शांती राहू दे. त्यांच्या जीवनाच्या मुलांच्या योजना असतील ते प्रभू येशू कार्यान्वित कर. तुझ्या योजनानुसार, नियोजनानुसार त्यांच्या जीवनात तू कार्यान्वित कर प्रभू येशूच्या नावामध्ये. पित्या, त्यांच्या जीवनामध्ये तुझ्या सर्व योजना तू कार्यान्वित करशील आमचा विश्वास आहे. त्यांचे लैंगिक त्रास, त्यांची शारीरिक परिस्थिती प्रभू येशूमध्ये बदल. जे काही अशांत परिस्थितीमध्ये लोक असतील त्यांच्या जीवनामध्ये ते प्रभू येशूच्या शांतीद्वारे जीवन ते पित्या तू शांत कर. प्रार्थना करतो फुलताईंचं कुटुंब आहे,
त्यांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती राहू दे. लागणाऱ्या गोष्टी प्रभू येशूच्या नावात त्यांना तू दे. ज्या कामात ते हात घालतात तू बरकत प्रभू येशूमध्ये तू दे. त्याच्या घरात तेला मिठा सर्व परिस्थितीमध्ये तुझा आशीर्वाद प्रभू येशूमध्ये राहू दे. त्याच्या भावाला तू अंधकाराच्या गोष्टीपासून, सर्व अवैध आवाजापासून प्रभू येशूच्या प्रकाशाने मोकळं कर. तसं तू प्रार्थना करतो मावशीची सुना नातवंड लेकरं आहे यांच्या जीवनात तुझं आरोग्य, प्रीती, शांती दृढ कर. जिथे राहतात ख्रिस्ताच्या शांतीमध्ये, प्रीतीमध्ये त्यांना तू राख. सॅमसन तर त्याच्या दोन्ही लेकरांना आजपर्यंत सांभाळ, तिथून पुढे तू सांभाळ. त्याच्या लेकरं जिथे शिकत आहे, जे काही करत आहे ते सर्व प्रभू येशूमध्ये पूर्णत्वास नाही. त्यांना दे तू त्याच्या पाऱ्यामध्ये राहा. पवित्र आत्म्याचे ज्ञान त्यांच्या काही प्रभू येशूमध्ये घाल. सॅमसन अंकलला या परिस्थितीमध्ये सामर्थ्य, आरोग्य, शांती दे. प्रार्थना करतो आम्ही जिथे राहतो तिथले शेजारी शिरगावकर फॅमिली, त्यांच्या जीवनाचं आरोग्य, प्रीती, शांती राहू दे. आज जिथे आहोत तिथले सर्व बिलियर चर्च फॅमिली आहे, सर्व लोक आहेत, यांना तुझ्या हाती देतो. त्यांनाही तुझ्या आरोग्य, प्रीती, शांती वचनामध्ये दृढ कर. लागणाऱ्या गोष्टी प्रभू येशूच्या नावात त्यांना तू दे. सॅमसन तुझं कुटुंब, फुलाताईंचं कुटुंब, मावशीचं कुटुंब, आई, इथले शेजारचे, ओळचे शेजारचे, ऑनलाईन जेवढे हिवाळे, प्रकाश बरेच कुटुंब, या सर्वांना तुझ्या हाती देतो. सर्व प्रार्थना विनंती प्रभू येशू तू पूर्ण केल्यास त्याबद्दल धन्यवाद. ती प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणते त्या. आमेन. या आपण प्रभूने शिकलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तू आमच्या ऋणांना सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपामे. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची समहिता तुम्हा सर्वांवर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभूची इच्छा असेल तर पुन्हा भेटूया. शांतीत राहा, त्याच्याकडून सांत्वन मागा. जिथे असेल ते खंबीर राहा त्याच्या सामर्थ्याच्या विश्वासात. आमेन. प्रेज द लॉर्ड. गुड नाईट.